म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा विधिमंडळाचा पास आहे. म्हणजे जिथं कायदे केले जातात महाराष्ट्राचे त्या पासवर मध्ये अशोक स्तंभ होता. म्हणजे देशामध्ये नाहीतर राज्यामध्ये कुठलंही सरकारी एखादं डॉक्युमेंट असेल तर तिथं अशोक स्तंभ असणं फार महत्वाचं आहे. पण आता हा स्तंभ या पासवरनं काढला आहे. आता हळूहळू हा स्तंभ सगळीकडनं काढला जाईल. जशा पद्धतीने आज आपण जर बघितलं तर संविधानाची गळचेपी या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये होत आहे आणि हळूहळू त्याबद्दल कारवाई नाहीतर तशा पद्धतीची वागणूक सरकारकडनं करत असताना आपण सर्वजण बघू शकतो. त्यामुळे इथं हा अशोक स्तंभ आता काढला. हळूहळू हे काय काय काढतील हे आपल्याला सांगता येणार नाही. मीडिया इथं थांबू शकते. उद्याच्या काळामध्ये कदाचित मीडियाला सुद्धा बाहेर काढलं जाईल. नको ह्या खरे आणि ही मराठी पत्रकारिता आहे, ही काय आपलं ऐकत नाही ना बाहेर काढा अशी परिस्थिती येऊ शकते. पण याच्यावर सरकारला उत्तर द्यावं लागेल. थातूर मातूर उत्तर देऊन चालणार नाही. चुकून प्रिंटिंगचं कारण देणं नाही तर असं, कारण का तुम्ही कुठलाही पास प्रिंट करत असताना त्याचा फॉर्मॅट जो असतो तो बदल करत असताना त्याच्यामध्ये खूप मोठी प्रक्रिया असते. त्यामुळे अध्यक्ष आणि सभापती या दोघांनी या बाबतीत स्पष्टीकरण देण्याची जरूरत आहे. पण थातूर मातूर जर तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण देणार असाल तर हे चालणार नाही. कारण का प्रक्रिया ही प्रक्रिया असते. थातूर मातूर उत्तर देऊन जशा पद्धतीने काल मुख्यमंत्री साहेबांनी जी.आर. मराठी हिंदी सक्तीचा जी.आर. मागे घेत असताना ज्या पद्धतीने थातूर मातूर त्या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली तसं मात्र या ठिकाणी होऊ नये असं सभापती आणि अध्यक्षांना या ठिकाणी मी विनंती करतो.